नमस्कार मित्रांनो, मी रोहन तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपल्या शेती संगोपन यूट्यूब चॅनलमध्ये। मित्रांनो, आज आपण आलो आहोत कुरुंदवाड, तालुका शिरोळ, जिल्हा कोल्हापूर येथील आदिराज डेअरी फार्म यांच्याकडे। मित्रांनो, यांनी हिसार हरियाणामधून यांनी मुरा जातीच्या प्युअर क्वालिटीच्या 12 ते 15 लिटर दूध देणाऱ्या चांगल्या मुरा म्हशी आणलेल्या आहेत आणि या म्हशी चांगल्या सेट करून त्याचं दूध वगैरे काढून तुम्हाला समक्ष आल्यानंतर पाहून दुधाची गॅरंटी सही जर एखादी म्हैस खराब लागली तर ते बदलून देण्याची हमी सुद्धा देत आहेत। चला जाणून घेऊयात या मुरा म्हशीमध्ये अधिक माहिती। नमस्कार। नमस्कार। आपला परिचय? आपलं नाव आहे अमित महावीर पाटील। आपलं डेअरी फार्म आदिराज डेअरी फार्म कुरुंदवाड, राहणार कुरुंदवाड, तालुका शिरोळ, जिल्हा कोल्हापूर। आता ह्या ज्या आपल्या तुम्ही हरियाणामधून ज्या मुरा म्हशी आणल्यात तर यांच्या क्वालिटीबद्दल किंवा दुधाबद्दल थोडं सांग माहिती आपल्याला। मुरा म्हशी साधारण पहिला फर्स्ट टायमिंगला 10 लिटर दूध पिळते, 10 ते 12 लिटर। सेकंड टायमिंगला एक 13-14 लिटर जाते। बरं, म्हणजे सकाळ संध्याकाळ 2 टाइम मिळून? 2 टाइम मिळून। मग आता ज्या आपण म्हशी आणली तर किती वेताचे आहेत? आता सगळ्यात दुसऱ्या येताचे आहेत, 14 लिटर प्लस आहेत म्हशी। बरं, 14 लिटर प्लस 2 टाइम दूध देणार? टाइम काढून देणार। बरं, आता जसं की आपल्या शेतकऱ्यांना माहिती असतं की हरियाणामध्ये आणलेल्या म्हशी या आपल्याकडे असं बऱ्याच लोकांचं म्हणणं आहे की ते गैरसमज आहे, तिथे गाभण राहत नाहीत की दुधाला कमी येतात। नाही, गाभण तर राहते, फक्त आपल्या शेतकऱ्याचं जरा लक्ष पाहिजे। बरं, त्याला सिमेंट भरायचं का? सिमेंट भरायचं, त्याचं माज कृत्रिम रेतन करायचं। कसं कुठल्या म्हशीचा मुक्का माज असतंय, कुणाचं माज गळत नाही, कुठली म्हस पाणवून हिटवर येते। बरं, म्हणजे ओढून येते। शेतकऱ्यांचं पूर्णपणे लक्ष पाहिजे त्याच्यावर। बरं, मग आता आपण ज्यावेळेस हरियाणामधून या म्हशी घेऊन येतात तर तुमचं येताना त्याचे मुक्काम कोणकोणते किंवा कशा प्रकारे तुम्ही टप्पे घेत येता? आपले येताना मुक्काम एकूण 5 स्टॉप असतात। पहिला स्टॉप रतलाम असतोय, दुसरा किशनगड, तिसरा मालेगावमध्ये आम्ही डबल वस्ती करतो, 5वा स्टॉप दौंड असतो। बरं, म्हणजे 5-6 दिवसाचा प्रवास करून या म्हशी तुम्ही सर्व तुमच्या फार्ममध्ये आणताय, पूर्णपणे सेट करून तुम्ही शेतकऱ्यांना देताय। सेट करून तर आपल्या शेतकऱ्यांना सांगा की तुम्ही गॅरंटी काय देताय या मशीनची? शेतकऱ्याला आपल्याकडं 2-3 वेळा 4 टाइम दूध काढून दाखवणार। आम्ही सांगितले तेवढं दूध द्यायलाच पाहिजे। म्हैस नाही दिली तर त्यांना शेतकरी घरात बदलून मिळणार। म्हैस फॉल्ट लागली म्हणजे जर मशीनमध्ये दुधाचं प्रमाण कमी आलं किंवा काय फॉल्ट तुम्ही लागले तर बदलून देणार आहात? बदलून देणार। बरं, तर या मशीनच्या किमतीचं रेंज कसं असेल तुमच्याकडे? सरासरी 1,25,000 पासून 1,40,000। 12 लिटर दुधानुसार त्याचं किंमत आहे, कमी जास्त होणार आहे। जसं की आपल्या इतरही म्हशी आपल्या गावरान असतात, त्या म्हशीमध्ये आणि या हरियाणामध्ये मुरा म्हशीमध्ये काय फरक राहतो? गावरान म्हैस दुधाला आपली 7 ते 8 लिटर दिवसात दूध देते। ही म्हैस चांगली ब्रीडची घेतली तर 8 लिटर एका टायमिंगला देते। बरं, यांना खाद्यामध्ये काय वेगळं काय द्यावं लागतं का? आपलं इथलं आहे ते सर्व नॉमिनल, म्हणजे आपण जे नॉर्मल जे खाद्यामध्ये तेच आहारामध्ये द्यायचं, खाद्य आणि चाऱ्यामध्ये। ठीक आहे, तर मित्रांनो आता आपण पाहूयात या प्रत्येक म्हशीबद्दलची माहिती, प्रत्येक व्यवस्थित त्यांची कास कशी आहे, त्यांची ठेवण कशी आहे, शरीर बांधा कसा आहे, त्यांचं वेद किती आहे आणि दुधाचं प्रमाण, हे सर्व आपण या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत। 2 मिनिटात फोन लावतो। याची काय किंमत? ही म्हैस दुसरा आहे त्याच्या, तिला 17 लिटर दूध आपण पिळून घेतले जागेवर। आता अजून सेट व्हायला वेळ लागणार। या म्हशीची किंमत 1,45,000। हे म्हैस 6 दात आहे, दुसरा येताचे आहे। आता चालू दुधीला 14 लिटर आहे। लेके जाओगे? ह्या म्हशीची किंमत 1,35,000 आहे। दुसऱ्या ह्या म्हशीची किंमत 1,30,000 आहे। दूध 15 लिटर चालू आहे आता।
आणि नमस्कार. आपण सांगितल्यासारखं प्रत्येक म्हशीचं आता मिल्किंग स्वतः करून दाखवत आहे. ते मापून तुम्हाला संपूर्ण हे करून दाखवतो. ये भैंस त्यांना दूध जास्त निघतं आणि त्यांना कमी निघतं दूध. हां नाही सर, या म्हशीची थानं पण एकदम मऊ आहेत. म्हशीचे थान पण एकदम मऊ आहेत. आपल्या मुरा म्हशीचे एकदम थानं मऊ असतात. लोकल म्हशीसारखं एकदम टाईट नाहीत. म्हणजे हार्ड अजिबात नाही. हार्ड अजिबात नाही. इकडे लोक माग उभा राहिल्यामुळे म्हैस. भैया बच्चे को थोड़ा
पलटी करू. और एक बार मारो. हाँ, और एक बार मारो. डालो आप ही मापो. मोजा आता मोजा. तीन अर्धा लिटरचा आहे मापे. 5 6 7 9 11 14 7 लिटर जरा. 15 साडेसात लिटर जरा. साधारणतः 7.5 साडेसात लिटर जरा. तर एका टायमाला 7.5 लिटर एका टायमाला 7.5 लिटर. 2 टायमाचं मिळून साधारण 14-15 लिटर दूध आहे आता 2 टाइम. आपल्याकडे अशा प्रकारे खात्रीशीर म्हशी मिळते.